त्यासाठी इथे मी हे 2 असे हापूसचे आंबे घेतलेले आहेत। हे आंबे मी 15 मिनिटे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, यामुळे याची साल छान अशी निघते। आता या आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता या आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर हा बघा, हा आंब्याची मी असे देठाची बाजू काढून घेतलेला आहे। आता हा आंबा आपल्याला असा सोलून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने हा आपल्याला आंबा व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे। आता आंब्याचा सीझन सुरू आहे, तर आंबे म्हटलं की सर्वांनाच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आंबे खूप आवडीचे आहेत। तर या पद्धतीने मी दोन्ही आंब्याची साल काढून घेते। आंबे थंड पाण्यात भिजवल्यामुळे आपल्या सालीला जास्त आंब्याचा गर लागत नाही। आता असेच मी आंब्याचे साली काढून घेते। तर हे बघा, या पद्धतीने मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे। तर ह्या असा चाकूच्या साहाय्याने मी याला असा कट करून घेते आहे। तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही आंब्याचे छान असे सोलून गर काढून घ्यायचे आहेत। तर हे बघा, या पद्धतीने असे मी हे गर काढून घेते। तर हे बघा, इथे मी दोन्ही आंबे सोलून त्याचा असा गर काढून घेतलेला आहे। आता हा आंब्याचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेते। इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये हा गर घालून घेते। तर हा संपूर्ण गर यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आंब्याची चव आणि आंब्याचा रंग अगदी तसाच्या तसा राहण्यासाठी आपल्याला याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरतीच फिरवून घ्यायचं आहे, अगदी 10 ते 15 सेकंद। त्याच्यापेक्षा जास्त फिरवलं तर आपला मिक्सरचं भांडं गरम झाल्यामुळं आंब्याचे जे रंग आहे तो बदलतो, आंबा काळपट पडतो। म्हणून आपल्याला हे 10 ते 15 सेकंद आपल्याला। तर हे बघा, मी इथे संपूर्ण गर घालून घेतलेला आहे। आता यामध्येच आपण अर्धी वाटी दूध घालणार आहे मी। तर हे मी दूध यामध्ये घालून घेते। यामध्येच आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे। तुमचा आंबा किती गोड आहे यानुसार साखर तुम्ही घालू शकता। तर इथे मी अर्धा कप साखर घालून घेते आहे। आता यामध्येच आपल्याला गरजेनुसार इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे, तर ते मी घालून घेते। किंवा याऐवजी तुम्ही इथे आईस क्यूब सुद्धा वापरू शकता। आता हे मी मिक्सरला फिरवून घेते। तर हे बघा, इथं मी हा जो मँगो ज्यूस आहे तर तो मी असा फिरवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, याचा रंग बघू शकता, अगदी जसाच्या तसा आहे। आता मी यामध्ये आता हा रस ओतून घेते। तर हे बघा, आता मी हा आंब्याचा ज्यूस आहे तो या ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे। तर हा असा आपला ज्यूस तयार झालेला आहे, सगळ्यांनाच आवडणार। आता यावरून मी थोडेसे जे आंब्याचे थोडेसे काप कट केलेले, तर ते मी असे वरून घालते आहे। दिसायला खूप अप्रतिम असं दिसत आहे, खूप सुंदर आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी झटपट 3 ते 4 मिनिटात होणारी ही रेसिपी तुम्ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।